2 हे OTS आणि 19 हे 2 इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर हे प्रोत्साहनपर जे तुम्हाला दाखवलं ते इथं लिहिलेलं आहे आणि त्यात वाढ करावी असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मेजॉरिटी हे जे आहेत ते कोल्हापूर त्या भागातले आहेत सांगली. त्यानंतर 17 आणि 19 काय झालं आहे 17 आणि 19मध्ये जे बसले नाहीत अशा सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करावा. त्याचे जास्त नसतील 5-7 लाख लोक असतील असं त्यांची मागणी आहे. नंतर आता हे पाऊस तर पडणार नाही त्यामुळे या अनुषंगाने आपल्याला जे तुम्ही 1 रुपयाची योजना आणली होती ना पीक विम्याची ती पूर्ण परत आणावी अशी आमची विनंती आहे. आणि त्यानंतर हे सगळं लवकरात लवकर करून पुनर्गठन करून नवीन त्यांना लोन मिळावं एवढी दक्षता आपण घ्यावी. आणि आता एवढ्या पवित्र ठिकाणी जे आंदोलन चालू आहे या माफक अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या आहे. त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. आपण सकारात्मक राहावं. सकारात्मक म्हणजे हे राजकीय शब्द झाला बरोबर निर्णय घ्यावा अशी आम्ही आता सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. आता हे पुढं कसं मी साहेबांशी बोलून झालेलो आहे आपल्याला कल्पना आहे फोनवर बोलतो आधी पाहिजे होती मी बोलून झालेलो आहे. आता हे शेवटी कसं आहे याच्यासाठी समिती होते त्याचे निकष काय असतील त्यासाठी मित्राचे आपले CEO आहेत नवीन परदेशी त्यांच्या अध्यक्ष आणि सगळे सेक्रेटरी होते शेतकरी नेते वेगवेगळ्या विभागाचे त्यांची समिती होती आणि त्यांनी सगळे हे अटी शर्ती काय करून ते मंजूर झालेले कॅबिनेटमध्ये बरोबर आहे. या सगळ्यावर निश्चित काय म्हणलं असेल की देखील या समितीसमोर ठेवून चर्चा करू काय सांगितलेलं आहे. समितीमध्ये काय होतं अधिकारी आहेत समितीमध्ये काय शेवटी अशी विनंती आहे की याच्यामध्ये समजा राजू शेट्टी साहेब बच्चू कडू असते समितीमध्ये नाही येऊ शकत शासकीय अधिकारी आहेत तरी आपल्याला सगळे सेक्रेटरी आहेत सिनियर तुम्ही एकदा साहेबांची वेळ तुम्ही येऊ शकता हाच मार्ग आहे. शेतकरी नेते वगैरे सगळे चर्चा करतात वेळ मागा ज्यांनी साहेबांची वेळ घेऊन देतो तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं या समितीमध्ये ते नाही झाले सब कमिटी करा हे मोठंच घेऊन जाऊ द्या. समिती म्हणजे शासनाची आपली समिती शासनाची आपली समिती CM साहेब आणि मला वाटतं का कॅबिनेटने निर्णय घेतल्यानंतर आपण असं करावं की आपण एकदा शिष्टमंडळ घेऊन या चर्चा करून साहेबांना वेळ द्यायला लागतो चर्चा करा परदेशी राज्याच्या समिती लोक राहतील सेक्रेटरी राहतील सगळे त्याचा उपाय असा घेऊन तर वेगळी समिती करा त्यांना काय अधिकार राहील संवैधानिक त्यांना अधिकार काय राहील त्याने समजा आपण 7-8 शेतकरी नेते घेतले त्यांना संवैधानिक अधिकार काय आहे चर्चा काय झालं चर्चा करायची असेल तर आपण वेळ घ्या तीन सभागृह आपण लगेच बैठक लावू ना छोट्याच होईल की नाही सब कमिटीमध्ये सगळं झालं की आपली मेन कमिटी आहे त्यात काय झालं की राजू शेट्टीपासून सगळे जे काही नवले साहेबपासून सगळे जे लोक आहेत त्यांना परदेशी साहेबांचा वेळ नाही चर्चेसाठी आमचं काय मत आहे की आता त्याच्यात आम्ही मी स्वतः शेतकरी नेतेच असतील तर त्या परदेशी कमिटीच्या समोर सब कमिटी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून हे मुद्दे मांडल्या समितीसमोरपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतला आपलं मी काही छोटी करते तेच आहेत जेवढे तेच करणार आहेत सब कमिटीसमोर बोला ते म्हटलं हो आम्ही सांगतो साहेबांना परत साहेबांकडे जातील हे सगळं नुसतं टाइमपास कार्यक्रम होईल. मी तर म्हणतो साहेबांना तुम्ही पत्र द्या वेळ घ्या तुम्ही पण या त्यामध्ये राजू शेट्टी असतील कोण असतील अजून म्हणतो नेते नेते नवले असतील त्यांना बोलवा राजू शेट्टी करा अजित नवले उत्तर शशिकांत शिंदे आहेत चटप साहेब आहेत बच्चू कडू आहेत हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांचे असतील तुम्ही नावं द्यायचे ना तुम्ही नावं द्यायचे वेळ घेऊन देतो म्हणजे मला इथं पॉझिटिव्ह काहीतरी सांगावं लागेल पॉझिटिव्ह आपल्याला हेच करावं लागेल की बाबा मी मुख्यमंत्री बोलायला ठेवतो त्याच्यावर तत्वजी समोरही ठेवतो आणि त्याचा सकारात्मक निर्णय करतो. काय होतं आता आज मला इथे असं सांगता येतं की हो मान्य चला या नेत्यांची एक सब कमिटी तुम्ही कमी घ्या सब कमिटी होणारच नाही त्यांना काय अधिकार आहे शेतकरी नेते घ्यायची जी सब कमिटी करायची त्यांनी घेतले निर्णय सरकारने देऊन टाका 5 लाख रुपये CM साहेबांनी बरोबरच ती सब कमिटी चर्चा त्यांना अधिकार नाही ना. सब कमिटी म्हणजे शिष्टमंडळ जुन्या ना ती सब कमिटी शासनाने नेमणार सब कमिटी आहे म्हणून तुम्ही ते घेऊन या साहेबांकडे बसा आपलं म्हणणं काय की सांगा
प्रवीण परदेशी नाही बसू समोर. सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आहेत, काही सेक्रेटरी आहेत, कृषी सेक्रेटरी आहेत, ते 5 लोक जे आहेत कमिटीमध्ये ते बसतील आणि त्याच्यावर चर्चा करू की साहेब हे बरोबर नाही आहे, हे असं आहे. आम्हाला ते गोष्टी पटत आहेत. समोर निर्णय होईल, पॉझिटिव्ह निर्णय होईल. पण या लोकांची सबकमिटी नाही होणार. राजू शेट्टी यांची सबकमिटी त्याला काय संविधानिक अधिकार काय त्यांना? काही बसा तुम्ही चर्चा करा जा घरी. नाही, सीएम साहेबांबरोबर चर्चा करण्यासाठी तर सबकमिटी नाही म्हणता येणार, तुम्ही शिष्टमंडळ घेऊन द्या. हां तुम्ही पत्र द्या किंवा आम्हाला चर्चा करायची, आम्हाला वेळ द्या आणि तुम्हाला वेळ साहेब आता बोलू काय सीएम साहेबांची वेळ मिळते का उद्या? नाही तो उद्या परवा आता इलेक्शन होईपर्यंत सगळे बिझी आहेत. 18 तारखेमध्ये 18 तारखेमध्ये सगळे बिझी आहेत इलेक्शन असल्यामुळे. हा विषय थोडा क्रिटिकल होता. नाही नाही ठीक आहे करतील ना पण शेतकरी. नाही शेतकऱ्यांसाठी केलं ना मी एवढं कर्ज माफी पण आता तुम्ही एकदम असं हात घ्यायचं नाही की आत्ताच्या निर्णय करा. ठीक काय आहे होत तुम्ही त्यामधून चर्चा होईल आणि 30 तारखेनंतर तुम्ही लागू करणार होता काय नाही, हे 30 जूनला तुम्ही लागू करणार आहे. त्यात जर हे अर्धवट लागू झालं आचारसंहिता पण आहे आता अजूनही तुम्ही करता आपल्या 23 तरी करता येणार नाही. नाही तुम्ही जी आर आचारसंहितेने लागला कोणता नाही तो फक्त छोटे अजून कारवाई नाही करणार. नाही विषय एवढाच होता की ह्यात जे मतदार आहेत इलेक्शन कमिशनला विचारूनच त्यांनी काय सांगितलं आधी सांगितलं आम्ही फक्त आम्ही घोषणा करतोय. नाही हे जे मतदार आहेत ना ते याच्यात येतच नाही. कोणते असं नाही झालं पण म्हणजे असं होतच नाही ना. आचारसंहिता असं की आचारसंहिताच राहते. आपले सगळे प्रतिनिधी नगरसेवक सगळे जरी मतदान करणार आहेत ते आपले आहेत. असं म्हणता येईल की आचारसंहिता लागू होत नाही म्हणून जी आर मग आमदाराची आचारसंहिता लागू आपल्याला मतदारसंहिता लागू होते. जी आर तुम्ही ह्याच्या वेळेस काढला आचारसंहितेच्या वेळेसच काढला. तो इलेक्शन कमिशनला विचारून मला माहिती का त्यावेळेला हा विषय निघाला होता कॅबिनेटमध्ये की बाबा आचारसंहिता आपल्याला कसं करता येईल.